मुलांवरती लक्ष असू द्या, एवढंच माझं सांगणं आहे. तर बघू शकता इकडे आपलं भज्याचं पीठ रेडी झालेलं आहे आणि इकडे मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण भजे घालून घेऊ. माझं पीठ इकडे रेडी आहे. आता मी भजे टाकून घेते. कांदा भजी खूप छान असे होतात आणि यात काहीच मी घातलेलं नाही जास्त, फक्त कांदा आहे, बेसन पीठ आणि आपल्या लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. पण खूप छान असे होतात. जसं आपण बोलतो ना की बाहेर गेल्यावर आपण गाड्यावरती खातो, ते खाण्यापेक्षा आपले हे घरगुती भजी खूप छान लागतात. ते तेल कसं असतं कसं नाही आपण बघायला तर नाही जात आणि आपले जे घरी बनतं ते खूप छान असं बनतं. आपलं तेलही व्यवस्थित असतं आणि सगळं छान, घरातलं सामान व्यवस्थित हे असतं. आपल्याला थोडे थोडे करून मस्त असे मी भजी काढून घेते. कढी आपली पूर्ण झालेली आहे. आता मी थोडंसं मीठ घालून घेते. मी आधी मीठ नाही घातलं कारण की कसं असतं ना, आपण आधी मीठ घातलं की आपली कढी फुटायची भीती असते. आता बघू शकता आपली कढी फुटलेली नाही आहे, एकदम व्यवस्थित अशी मस्त झालेली आहे. आता बघू शकता मी इकडे भजे झाले होत आले. आता मी चपाती केल्याच्या नंतर पूर्ण मी माझं तुम्हाला लंच तयार झालेलं दाखवते. आता मी आधी भजी काढून घेते आणि मग चपाती करून पूर्ण लंच दाखवते मी आज काय काय हे केलं. बघू शकता माझं लंच असं पूर्ण रेडी झालेलं आहे. इकडे मी भजी काढलेली आहे, इकडे चपाती डब्यामध्ये करून ठेवलेलं आहे, याच्यात कढी आहे, इकडे बटाट्याची भाजी आहे आणि बघू शकता तुम्ही सगळं असं व्यवस्थित मिनी किचन पूर्ण असं क्लीन माझं झालेलं आहे. आणि आता मी सगळं करून आणि आता मी निघते. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते हे कमेंट करून नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच आणि असंच मला सपोर्ट करत राहा. धन्यवाद.